मैत्रिणींनो, ही मसाल्यासाठी ना मिरची भाजून घेतलेली बघू शकता. आता एकदम 120 किलो मसाल्याची मिरची ना एकदम भाजून घेतली. इथं माझा बसलाय घसा. शुभरात्री सगळ्यांना मैत्रिणींनो. या जेवण करायला. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि आमच्यात कांदवणी केलंय आज. कांदवणी कुठल्या कुठल्या ताई साहेबांना माहितीये? पते कशाचं करतात कांदवणी? बाजरीच्या पिठाचं करते ती. कांदा, लसूण, जिरी, मोहरी आणि कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं, मसाला टाकायचा, फोडणी द्यायची, कांदा लाल भाजून आणि त्यात मध्ये एवढं बाजरीचं पीठ टाकायचं, भाजायचं आणि पाणी टाकायचं. हे असं घट्ट होतं बघू शकता. ह्याला म्हणते ती गरीबाची भाजी. कांदवणी म्हणजे गरीबाचं कालवण. आणि सकाळची एवढी मटकी आहे. हे जेवण करायला ज्वारीची भाकरी आणि कांदवणी. तर मित्रांनो, इथं काय चाललेलं आहे बघू शकता तुम्ही. भाकरी करायला चाललेलं आहे. तर मित्रांनो, कधी शाळेत चाललेला आहे आणि आज आहे बाजरीची भाकरी आणि मुलग्याची भाजी. तुला वाढू का जेवायला? वाट कसं काय होईल का मित्रांनो? दोन माझा मोबाईल आण. फक्त सांग. अरे पिटी कसली थेट उद्या उठलो असतो. बाळा तसं नाही करायचं. हे खायचं काम आहे. खातानी जास्त लय कालव करायचं, बोलायचं नसतं. पिटी आज आहे बाजरीची भाकरी आणि मुलग्याची भाजी. नाश्ता आहे. कोणाच्या धोलग्याचा नाश्ता असतो. साधा नाश्ता आपलं भाकरी आणि भाजी फुलग्याची गरम गरम. रविवारी उलट मारून घेतो. बरं, तू जेव बाळा आणि मग डब्याच्या नादी लाग. थंडीचं हे असलं कळण वगैरे खाल्लेलं हुलग्याचं लई चांगलं असतं मैत्रिणींनो. उष्णता असते ना हुलग्यात. असू दे. आज कुकरमध्ये केलंय डायरेक्ट. सगळं पार्सल पॅकिंग करून झालं मैत्रिणींनो. आणि आता वाजलं संध्याकाळच्या 5. राहिलेलं ताई साहेबांचं उद्या. एवढंच राहिले आता बनवायचंय उद्या. असू दे. हे अजून राहिल्यात इथं, पण थोडंसं लाडू सुकतात म्हणून आम्ही ग बसलोय. सूर्य असा इकडे गेला. सकाळचा असा इकडं आल्यावर आम्ही कामाला लागलेला असतो. तो इकडे गेला तरी आमचं कामच चाललेलं असतं. आता 4:22 झालेत आणि 5ला लाईट जाते मैत्रिणींनो. आता फास्टमध्ये जाते. हिरीवरती मोटर चालू करते दीदी, पाणी भरण आणि मग नंतर ना कपडे धुवायची. कुरिअरवाला गेल्यावर आज काय कशाला उपानतोय? माती उपानतोय या. मी आता मारी ना उपानल्या. मला ही पेवर धुवून काढायचं या. धुणं धुवायचं राहिलंय अजून. ते कालचंच वाळतं या. माझा व्हिडिओ काय रोज येईना ते डेली. माझा नंबर घ्या 9657480033. थोडंसं वाईज कामाचा लोड आहे मैत्रिणींनो महाग. त्याच्यामुळं ना व्हिडिओ काढून ठेवते पण टाकायला सवड नाही. कधी टाकायचं? फोन घ्यायला तुमचं सवड व्हाय नाही मला. काय ताईसाहेब फोन करून करून दमतं तिथं. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती हात जोडून की मला फोन नका करत जाऊ. मला फक्त तुम्ही मेसेज करत जा मैत्रिणींनो. मी तुम्हाला ना तास बोलन मला वेळ असल्यावर. फक्त मला आता सध्या वेळ नाही. माझा नंबर मी तुम्हाला सांगितलंय का नाही मसाले वगैरे. आणि मी परत जाणार आहे फिराय. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. मला परत मी बॅगा भरायच्या, माझी तयारी करायची का परत तुमच्या ऑर्डरी टाकायच्या. मला परत मलेशियाला जायचं. ज्यांना ऑर्डर घ्यायचे त्यांनी फास्टमध्ये ऑर्डरी टाका. मी एवढं जानेवारी महिना संपला की फेब्रुवारी महिन्यात जाणार आहे असं. तर चला. आणि तुमचे पार्सल आता पहिले कशी लवकर यायची बाबा, 2 दिवसात मी ऑर्डर टाकायची. आता थोडंसं समजून घेत जा. काय ताईसाहेबांची लगेच येते चालू ऑर्डर घेत असल्या. समजा आता मी गुरुवारी ऑर्डर घेतली. समजा मी गुरुवारी ऑर्डर टाकल्या सगळ्यांच्या आणि तुमची मला ऑर्डर आली गुरुवारी, तर ती लगेच शुक्रवारी जाणार आहे का? नाही जाऊ शकत. तुमची ऑर्डर शनिवार रविवार म्हणजे सोमवारावर जाते डायरेक्ट 4 दिवस असं.
तर कुणाचं लवकर येत जाईन, कुणाचं थोडंसं उशिराने येत जाईन. पोस्टवाल्यांचं थोडंसं मला समजून घ्या. तुमच्या मी पाया पडते सगळ्यांच्या. कृपा करून तुमच्या बहिणीला समजून घ्या. कारण का काय झालं या पोस्टात जायचं म्हणलं का नाही की मग ही किरकिर करतात रोज उठून. मग ती मला म्हणल्यात येतं म्हणे मी आठवड्यातनं 2दाच टाकणार आहे, सोमवारचं शनिवारचं. सोमवारची पार्सल टाकली, सोमवारचं आणि शनिवारचं असं. तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बी. तुम्ही सगळ्यांनी मला एवढं बिझी केलं. तुमचं लाख लाख आभार. तुमची बहीण ही अशी शेवटपर्यंत राहील. काय म्हणतात ना, किती जरी हवेत गेली ना तरी जमिनीवरच राहणार आहे. तुम्ही मला असंच पसंत केलेलं आहे, त्यामुळं अशीच राहीन शेवटपर्यंत. ही माझा तुम्हाला शब्द आहे. आणि चला आता जाते रानात पटकीनं. तिथं गेल्यावर तुम्हाला मी झाडं दाखवते आमच्या रानातल्या.